रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओळी क्रमांक 160 ते 162चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावी ही नम्र विनंती। ना तरी उदो असतु आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी। या ओळीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगताना म्हणत आहेत की ज्याप्रमाणे सूर्याचा उदय आणि अस्त आपोआप आणि अखंडपणे चालू असतो, त्याचप्रमाणे या जगामध्ये जन्म आणि मृत्यूचे चक्र अनिवार्य म्हणजे अटळ आहे। सूर्य मावळतो म्हणजे काय? सूर्य मावळतो म्हणजे तो संपत नाही, तर ती उद्याच्या उदयाची तयारी असते। त्याचप्रमाणे मृत्यू हा अंत नसून एका नवीन सुरुवातीची नांदी आहे। हे सृष्टीचे चक्र कोणीही थांबवू शकत नाही, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत। महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्यही संहरे मनोनी हा परिहरे आदियंतु। या ओळीमध्ये भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणत आहेत की इतकेच काय, जेव्हा महाप्रलयाची वेळ येते तेव्हा हे तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे तिन्ही लोक सुद्धा लयाला जातात। त्यामुळे ज्याला सुरुवात म्हणजे आदी आहे त्याला अंत असणारच। हे सृष्टीचे नियमन टाळता येणे शक्य नाही, असे भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत। त्याचा भावार्थ असा होतो की वैयक्तिक मृत्यू तर सोडाच, पण संपूर्ण विश्वाचा सुद्धा लय होतो। ही निसर्गाची व्यवस्था आहे की कोणतीही गोष्ट अनंत काळ एकाच रूपात राहू शकत नाही। तू जरी हे मानसी तरी खेदुका करिसी काय जाणतची नेनसी धनुर्धरा। या ओळीमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात की हे अर्जुना, जर तुला हे सत्य माहीत आहे तर मग तू मनात दुःख का करत आहेस? तू तर सर्व जाणणारा आहेस, मग जाणूनही न जाणल्यासारखे का वागत आहेस? येथे जानतची नेनसी हा शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे। याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे ज्ञान असते, पण कठीण प्रसंगी मोह किंवा माया आड येते आणि आपण ते ज्ञान विसरतो। श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची आणि विवेकाची आठवण करून देत आहेत। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम। बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। माऊली या व्हिडिओचे विश्लेषण आपल्याला आवडले असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद माऊली।